न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी सुमित। सुरुवातीला पाहूयात मोठ्या टॉप 9 बातम्या। आमदार रवी राणांनी केलेल्या खोक्यांवरील आरोपांवरून बच्चू कडू आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात। राजीनामा द्यावा लागला तरी चालेल, आता आरपारची लढाई लढणार असा इशारा कडू यांनी दिलाय। तर खोके घेतल्याच्या आरोपांविरोधात रवी राणांवर 50 कोटींचा दावा ठोकणार असा इशाराही बच्चू कडूंनी दिलाय। मी एवढा व्यवस्थित आहे, मी नंगा होईल, मला त्याची काही फिकर नाही आहे। बच्चू कडूचं राजकारण चुलीत गेलं तरी 72, आम्ही रस्त्यावर आलोय राजकारण 16 लागलं तरी 72, उद्या राजीनामा द्यावा लागलं तरी मला त्याची काही अडचण। रवी राणांनी खोक्यांसंदर्भात केलेल्या आरोपांवर शिंदे फडणवीसांनी समोर येऊन बोलावं असं बच्चू कडू म्हणतात। अन्यथा वकिलांमार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना नोटीस बजावणार, परिणामांचा विचार करणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिलाय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना वकिलामार्फत नोटीस देणार? माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे ना, हे सगळे कायदेशीर केलं पाहिजे। माझ्यावर आरोप झाले, माझ्यावर आरोप केले आणि ते गंभीर आरोप आहे, ते मी सहन करणार नाही। त्याचे परिणाम काय होतं ते बच्चू कडू विचार करणारा नाही आहे। राणांकडून सुरू असलेल्या आरोपांवरून बच्चू कडूंनी शिंदे भाजप सरकारला इशारा दिलाय। अपक्षांसोबत धनुष्यबाणावर निवडून आलेले आमदार माझ्या संपर्कात असल्याचा दावा कडूंनी केलाय। ते धनुष्यबाणावर निवडून आले? दोन आहे, धनुष्यबाणवाले आहे पण अपक्ष पण आहे, दोन्ही आहे, दोघी जण आहे। दरम्यान 1 नोव्हेंबरला आपण ट्रेलर दाखवणार असून पुढच्या 15 दिवसात पिक्चर रिलीज करू असा थेट इशारा बच्चू कडूंनी दिलाय। त्यामुळे कडूंच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलंय। बच्चू कडूंची भूमिका काय असेल? तुम्ही जेव्हा म्हणलं ना की आमच्या संपर्कात आमदारही आहे, तर कुठला पिक्चर बच्चू कडू दाखवणार आहे? मी 1 तारखेला ट्रेलर राहील, पिक्चर अजून ते 15 दिवसांनी पूर्ण होईल। अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात आमदार बच्चू कडू यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय। महिला मुक्ती मोर्चानं बच्चू कडूंनी महिलांविषयी अपशब्द वापरले असा आरोप केलाय। बच्चू कडूंनी खोके घेतले की रणवीर राणांनी शिंदेच सांगू शकतील अशी टीका एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे। तर मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, त्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचंही खडसेंनी म्हटलंय। बच्चू कडूंनी खोके घेतले का रवी राणांनी खोके घेतल्याचं उत्तर तर एकनाथ शिंदेच देऊ शकतील, कारण खोके देणं किंवा घेणं यांचा व्यवहार जो आहे तो शिंदे साहेबांच्या हातून झालेला दिसतोय। म्हणजे यातली वस्तुस्थिती एक ते राणा आणि बच्चू कडूंना माहिती असेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांना माहिती असेल। सरकारने अनेकांना आश्वासनं दिली असून ती पूर्ण करता येत नसल्यानं सरकारमध्ये तीव्र ओढताण सुरू असल्याची टीका रवी राणा बच्चू कडू वादावर पृथ्वीराज चव्हाणांनी दिली आहे। तर सरकारमधील अंतर्गत मतभेदामुळे महाराष्ट्राचे प्रश्न सुटत नसल्याचंही चव्हाणांनी म्हटलंय। सरकारची अडचण आहे, सरकारला मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही, कोणाकोणाला काय आश्वासन दिलेली होती, कोणाकोणाला काय खोक्याची भाषा वापरली गेली होती, त्यामुळं यातून सरकार परिपूर्णपणे काम करू शकत नाही। सरकारमध्ये तीव्र ओढाताण चाललेली आहे। बच्चू कडू मूळ शिवसैनिक असल्याचं शिंदे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी म्हटलंय। तर बच्चू कडूंनी आपला बाणा सोडू नये असंही चंद्रकांत खैरे म्हणाले। बच्चू कडू तसे मूळ शिवसैनिकच आहेत ते, आणि म्हणून त्यांना माहिती आहे ते बाणा आहे त्यांचा जबरदस्त, त्यांनी बरोबर केलं। पण त्यांनी ती भूमिका जी आहे बच्चू कडूंची भूमिका ती पूर्णपणे पूर्णत्वाच घेऊन जावी, नाही तर अर्धवट सोडू नये अशी माझी बच्चू कडूंना विनंती आहे। पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना फडणवीसांनी कधी नव्हे ते महाराष्ट्रातील राजकारणात एवढी कटुता निर्माण झाल्याचं म्हटलं होतं। त्यानंतर आजच्या सामन्यात फडणवीस कटुता संपवाच, लागा कामाला, एकोप्याची परंपरा कायम असावी, फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत असं म्हणत एक प्रकारे फडणवीसांना साथ घातली आहे। आणि आता पाहूयात राजकीय वर्तुळातल्या टॉप 9 बातम्या। 25 पैशाच्या नाण्यावरील नारायण राणेंचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या प्रकरणी भाजप युवा मोर्चानं कुडाळ पोलिसांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे। तर नोटेवरील राणेंच्या व्हायरल फोटोवरून आता अंबादास दानवेंनी नारायण राणेंवर खोचक टीका केली आहे। नारायण राणेंची किंमत आताच्या घडीला 4 आण्याचीच असल्याचं त्यांनी म्हटलंय। नारायण राणेची किंमत आत्ताच्या घडीला 4 आणे इतकीच आहे आणि म्हणून शिवसेनेच्या सोशल मीडियावर तो व्हायरल झाला असेल। नारायण राणेची किंमत आत्ताच्या घडीला 4 आणे इतकीच आहे आणि म्हणून शिवसेनेच्या सोशल मीडियावर तो व्हायरल झाला असेल। दरम्यान नारायण राणेंच्या 25 पैशाच्या नाण्यावरील व्हायरल फोटोवर छगन भुजबळांनी राणेंवर उपरोधक टीका केली आहे। राणे चांगले मित्र, त्यांचा फोटो चलनात आला
तर आनंदच आहे असं भुजबळांनी म्हटलंय. मला काही कल्पना नाही. नारायणराव राणे आमचे मित्र आहेत, त्यांचा सुद्धा फोटो असा आला काय चलनामध्ये, तर काय वाईट काय आहे. एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधलाय. खोके सरकारवर उद्योजकांचा विश्वास नसल्याची जहरी टीका त्यांनी केली आहे. तर निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार नसलेले गुंतवणूक काय आणणार अशी टीकाही त्यांनी केली आहे. आता उत्तर मला वाटतं लोक देत आहेत. आणि हा तुम्ही विचार करा की कुठे ना कुठेतरी हे जग जाहीर होत आहे की ह्या सरकारवर, ह्या खोके सरकारवर कोणाचाही विश्वास नाही, ना तुमचा ना माझा आहे ना उद्योजकांचा. राज्यात इन्स्टेबिलिटी आल्यामुळे काय होणार, निवडणुकाला जो माणूस सामोरे जायला तयार नाही, हिंमत नाहीये, तो गुंतवणूक काय आणू शकतो. दरम्यान वर्षभरापूर्वीच प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा कंपनीने निर्णय घेतलाय असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंतांनी आदित्य ठाकरेंचे आरोप फेटाळले. तर आमच्या सरकारमध्ये प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला नसून महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातच प्रकल्प बाहेर गेल्याचं सामंतांनी म्हटलंय. महाराष्ट्रातनं अजून एक प्रकल्प गेला हा आरोप होतोय, परंतु हा प्रकल्प 1 वर्षापूर्वीच गेलेला आहे. परंतु 21 सप्टेंबर 2021 सालामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनं एअरबसच्या संदर्भामध्ये MOU केलेले कागदपत्र आता आपल्याकडे आहेत, आपल्या सोबत आहेत. मग 1 वर्षापूर्वीपासून साधं एक पत्र उद्योग खात्याचं हे आम्ही एअरबसच्या संदर्भामध्ये लिहिलेलं नव्हतं, ही माझ्याकडे आज प्राथमिक माहिती आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये नेला असा गंभीर आरोप माजी उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी केलाय. तसंच प्रकल्प गेल्यावरही राज्य सरकार गप्प का असा सवालही त्यांनी केलाय. असं एक सरकार आणून बसवलेलं आहे, ह्यामुळेच केंद्र सरकारला ही खात्रीच वाटते की ही वेळ अतिशय योग्य आहे आणि धडाधड एका पाठोपाठ महाराष्ट्रात होऊ घातलेले गुंतवणुकीचे 3 मोठे प्रकल्प मागच्या 3 महिन्यामध्ये जातात दुसऱ्या राज्यात, आणि ते कोणतं राज्य तर गुजरात. मोठा प्रकल्प आणणार होते पण एअरबस प्रकल्पही राज्याबाहेर गेल्याची टीका अजित पवारांनी सरकारवर केली आहे. तर टाटा एअरबस प्रकल्पासंदर्भात सरकारनं स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी अजित पवारांनी केली आहे. काय झालं कुणाष्ट म्हणाले, हा गेला तर जाऊ द्या, त्याच्यापेक्षा मोठा आणू. तो मोठा तर आणायचं बाजूलाच राहील ना, आता हा पण जातोय गेला. आज राज्यकर्ते म्हणून स्पष्टपणे भूमिका ही राज्याच्या प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी मांडली पाहिजे. मातोश्रीत बसून सगळं कळतं असं नाही, उशिरा कळलं. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरून मंत्री चंद्रकांत पाटलांनी निशाणा साधलाय. मातोश्रीत बसून सगळं कळत नाही हे ठाकरे पिता पुत्रांना उशिरा समजलं असा टोलाही त्यांनी लगावलाय. बराच काळ असं वाटलं की मातोश्रीमध्ये राहूनच लोकांची दुःख कळतात, पण आता त्यांना साक्षात्कार झाला आहे, चांगला आहे. असं ज्यावेळेला प्रत्यक्ष फील्डमध्ये जातो त्यावेळेला काही मागण्या पण करायच्या असतात, त्या करताना आपण ह्या गोष्टी सत्तेत असताना केल्या नाहीत याची आठवण असायला पाहिजे. खोके घेतले नाही असं कोणत्याही आमदारानं म्हटलं नाही. बच्चू कडू आणि रवी राणांच्या वादावर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. 50 खोके महाराष्ट्राला नवीन असून शिंदे गटातील आमदारांनी जूनपर्यंत इन्कार केला नसल्याचं अंबादास दानवे म्हणतात. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात, वाड्या तांड्यावर 50 खोक्याचं ज्ञान चांगल्या पद्धतीने, लोक दिवाळीला रांगोळी सुद्धा 50 खोक्याची काढतात. आणि म्हणजे 50 खोके या महाराष्ट्राला नवीन नाही, घेतले असतील म्हणून असे आरोप होत असतील, अशा आरोपाचा अजून कोणीही इन्कार केलेला नाही. दरम्यान वार पलटवार सुरू आहेत, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मुख्यमंत्री दहीहंडी आणि मंडळ सोडून कुठेही गेले नसल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. इतकंच नाही तर केंद्रात तुमचं सरकार असताना इंजिन फेल का होत आहे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. महाराष्ट्र सरकार महाविकास आघाडीचं होतं, तरी डबल इंजिन चालू होतं. मग हे गद्दार सरकार आल्यानंतर एक इंजिन फेल का केलं, तर आपले मुख्यमंत्री मंडळ, दहीहंडी, मग नंतर राजकीय भेटी, फोडाफोडी हे सोडून कुठच्याही दुसऱ्या राज्यात गेले नाहीत. मंत्री अब्दुल सत्तारांनी आदित्य ठाकरेंवर टीका करताना त्यांचा दुसरा पप्पू असा उल्लेख केला. तसंच दुसरा पप्पू म्हणून त्यांची जागा कुठे असेल लवकरच कळेल असा टोलाही सत्तारांनी लगावलाय. मला वाटतं का असा राजकारण कधी असला तर सेकंड पप्पू म्हणून यांची जागा कुठे राहील हे मला तर माहीत आहे, त्यांनाही माहीत पडल. काही तरुणाचे डोके भडकावायचे, तरुण मुलांमध्ये काहीतरी पुड्या सोडायच्या, हे राजकारण कधी नसतं. तर पप्पू टप्पू काही बोला पण शेतकऱ्यांच्या बांधावर जा असा सल्ला आदित्य ठाकरेंनी कृषी मंत्री अब्दुल सत्तारांना दिला आहे.